टाळी वाजवा एकदा, टाळी वाजवा. आता ज्या घरामध्ये आपण भजन करत आहोत त्या भाग्यवंत अशा पाटील कुटुंबाच्या या वास्तूमध्ये माऊली ज्ञानोबराय तुकोबरायांच्या अभंगवाहिनी पुनीत आणि पवित्र अशा प्रकारचा एक वलय या घरामध्ये निर्माण व्हावा, इथे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी याकरता हा टाळ, हा नादब्रह्म मृदंग आणि ही पवित्र अशा संतांच्या मुखारविंदातून रसाळ बाहेर पडलेली ही अमृतवाणी, ही अमृत वचन आपण येथे या एकादशीच्या महापर्वावर गात आहोत. आता या भाग्यवान अशा घरामध्ये आपण भजन करत आहोत. खरं तर भजन होण्याकरता वास्तू सुद्धा भाग्यवान असावी लागते. या वास्तूला लागलेला एक ना एक दगड, एक ना एक माती, एक ना एक सिमेंटाचा कण हा भाग्यवान आहे. इथे असणारा प्रत्येक निर्जीव पदार्थ सुद्धा भाग्यवान आहे. कारण की भाग्यवंताशिवाय भजन आणि पूजन हे घडतच नाही. मला चौखबर आहे म्हणतात ना, काय म्हणतात चौखबर आहे? भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता चला मेहनत करा, मेहनत दिसली पाहिजे. अरे महिला मंडळ आलेले आहेत पूर्ण साई गंगतचे.
क्या आवाज आहे, क्या आवाज आहे. पुण्याचं काम आहे, पुण्याचं काम आहे. सेवा करा मेवा भेटेल, सेवा करा. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. अरे अरे बाबा, बापरे, पाय नका पडू, पाय नका पडू. मला पाप लागेल, पाप लागेल. कॅमेरा चालू असताना नाही पाय पडायचा. मी आनंदी, आपला बैल नंदी. थँक्यू, थँक्यू. चला, महिला मंडळनी खूप मेहनत केलेली आहे. महिला मंडळ खूप मेहनत करत आहे, दिसला पाहिजे. बापरे बापरे. सेवा करा मेवा भेटेल. वा, क्या बात आहे. 10 तास झाले मेहनत करते. हा मग आखे बिल्डिंगला पार्टी. बरं ना. जय श्रीराम. पकडो, चालू आहे. काय वाटू का रे? काय हे वाटू का? नाही अजून नाही बघतो, पकडायलाच लागते. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा. ज्यांच्या घरामध्ये आपण भजन करत आहोत ते दोघंही आज या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख पत्नीसह टाळ गळ्यात घेऊन भजन करण्याकरता बसलेले आहेत. ताई लाजत होत्या, नवीन आहे म्हणे, अजून नवीन लग्न झाले म्हणे, लाजते म्हणे. हा, 38 वर्ष झाले लग्नाला, त्यामुळे लाजताय म्हणे. ठीक आहे. लज्जा हा स्त्रीचं धर्म आहे. स्त्री लाजली पाहिजे, लाजली तरच तिचं सौंदर्य वाढतं.
लज्जा हे स्त्रीचं सौंदर्य वाढवतं. असो पण दोघंही भाग्यवान पती पत्नी आहात. काही काही घरामध्ये पती पारमार्थिक असतो तर पत्नी अपारमार्थिक असते. काही ठिकाणी पत्नी पारमार्थिक असते तर पती अपारमार्थिक असतो. भाग्यवान ती जोड असते ते दोघंही या धर्म कार्य करता समर्पण करून आपल्या जीवनाची नाहीतर भरपूर श्रीमंत लोक जगात आहे महाराज. पण ती श्रीमंती भगवत कार्याकरता खर्च करण्याकरता अंतकरण सुद्धा तेवढं विशाल असो. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे येत करी आणि मग उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीवकाने. जोडून धन जोडलेलं उत्तम कार्यात खर्च करणं त्याचा विनियोग करणं हे तुमच्या भावी वंशावळीला सद्गतीला नेण्याचं प्रतीक. पुढे तुमचे जे संतान तुमचा जो वंश तारवणार आहे त्यांच्याकरता ही चांगली संकेत आहे. तर ज्यांनी धन कमवून फक्त विषय भोगले त्यांची आवल्याची नीट राहिल्या नाही. त्यांनी सगळा खाताना करून काही राहिले नाही. अशी उदाहरणं महाराष्ट्रामध्ये मी माझ्या डोळ्यात बघितली. असो दादांना शुभेच्छा देतो. व अशा प्रकारची सद्बुद्धी त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या मुलांना सुनवायला व्हावी इच्छा व्यक्त करतो. आता एक छोटंसं भजन होईल, एक गवळण होईल आणि त्या गवळणीनंतर माऊली नानाबा तुकोबांचं भजन होईल. हॅलो एक गवळण होतं छोटीशी. तिच्या गवळणीमध्ये भगवान श्रीकृष्णाला सांगितलंय की भगवान श्रीकृष्ण तो कर्ण हा माझा पुत्र आहे. जो कर्ण लग्नाच्या अगोदर मला झालाय सूर्यापासून. अशा प्रकारचा एक उपदेश कुंती माता भगवान श्रीकृष्णाला करतात. सर्वांनी गवळणीचे बोल ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या. कारण की भगवान श्रीकृष्ण कर्णाला मारणार होते ना. कुंतीने म्हटलं अरे या 5 पांडवांच्या आधी तो पांडव माझा पहिला पांडव कर्ण आहे. कर्ण ऐका सांगती कुंती कृष्णाला, सांगती कुंती कृष्णाला कर्ण हा पांडव रे पहिला. कोणती म्हणते नाही पगला ठावी झाला कर्ण हा पांडव रे पहिला. चालू झालं आणि झाल्यानंतर काय झालं.
गव्हाच्या दिवशी जेवली मावशी. ज्या दिवशी गव्हाच्या पोळ्या केल्या ना, पूर्वी महाराज पोळ्या सुद्धा भेटत नव्हते. पुरणपोळी तर लय दुर्मिळ.